गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील 2.5 वर्षापासून पंढरपूर शहराच्या मंदिर परिसरातील विशेषतः ज्या ठिकाणी जवळपास 80 मीटर रुंद आणि 600 मीटर लांबीचा प्रस्तावित कॉरिडॉर होणार असल्याची चर्चा आहे, त्या रस्त्यावरील मालमत्ताधारक, दुकान आस्थापनाधारक यांचे धाबे दणाणलेत। एकीकडे संभाव्य बाधितांना विचारात घेतल्याशिवाय कॉरिडॉर होणार नाही अशी ग्वाही लोकप्रतिनिधी येथे आलेले मंत्री देताना दिसून येत आले असले तरी प्रत्यक्षात दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याची चर्चाही प्रशासकीय वर्तुळात होताना दिसून आली आहे। सप्टेंबर 2022 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापुरात एक बैठक घेत त्यात पंढरपूरचा नवा प्रस्तावित विकास आराखडा सादर केला। त्यावेळी त्यात कॉरिडॉरचा फारसा उल्लेख दिसून आला नव्हता। मात्र डिसेंबर 2022 मध्ये वरिष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक मॅडम या पाहणीसाठी पंढरीत आल्या। संत तुकाराम भवन येथे त्यांनी संभाव्य बाधितांशी संवाद साधला आणि इथूनच प्रस्तावित कॉरिडॉरची ठिणगी पडली। या प्रस्तावित कॉरिडॉरमुळे संभाव्य बाधितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। मोर्चे, आंदोलने, निवेदनं आणि पर्यायी आराखडा सादर करण्यापर्यंत या कृती समितीनं आपला विरोध प्रकट केला। सुरुवातीच्या काळात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनीही कॉरिडॉर विरोधातील बाधितांना सोबत घेत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं होतं, तर दुसरीकडे आमदार समाधान आवताडे हेही मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांच्या भेटीगाठी घेऊन इथल्या कुणावरही अन्याय होणार नाही हे सांगताना दिसून येत होते। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात सांत्वन भेटीसाठी आले असता त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांच्यासमोर आराखडा सादर केल्याचं सांगण्यात आलं, तर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल आणि राज्यात नंबर भरपाई दिली जाईल असंही विधान केल्याचं। संभाव्य कॉरिडॉर बाधितांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाल्यानं पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झालंय, तर राज्यातील काही हिंदुत्ववादी संघटनाही आता या संभाव्य बाधितांच्या पाठीशी उभा राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। अशातच सोशल मीडियावर प्रस्तावित कॉरिडॉर बाबत एक व्हिडिओ व प्रस्तावित आराखड्याबाबतच्या काही भाग फिरत असून त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झालाय। देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केलेला आराखडा जनतेसमोर का आणला जात नाही अशी चर्चा होते आहे। आता माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी हीच जनभावना लक्षात घेत थेट जिल्हाधिकारी सोलापूर यांना पत्र लिहिलंय। पंढरपूर मंदिर परिसरात कॉरिडॉर करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली। त्यानंतर 100 मीटर पर्यंत हा कॉरिडॉर करणं याबाबतची एक चित्रफित सोशल मीडियावर फिरतेय, त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीती व संभ्रमाचं वातावरण आहे। याबाबत लोकांना विश्वासात घेऊन व चर्चा करून प्रशासनानं लोकांचा संभ्रम दूर करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण स्वतः पंढरपूरमध्ये येऊन स्थानिक लोकांशी चर्चा करण्यासाठी आपण बैठकीत आयोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रशांत परिचारक यांनी केली आहे।